शीना बोरा हत्याकांड प्रकरणाला अनेक पैलू आहेत। हे पैलू कोणते? आतापर्यंत नेमकं या प्रकरणामध्ये काय काय घडलंय एकदा पाहूया। हत्येचं कारण पाहूया। सावत्र भावाशी विवाहाचा आग्रह, शीनाकडे असलेल्या इंद्राणीचा काळा पैसा हेही शीनाच्या हत्येचं कारण समजलं जातंय। तर हत्या कशी झाली त्याची काही पर्याय आहेत। गुंगीचं इंजेक्शन देऊन गळा दाबण्यात आला असं म्हटलं जात आहे। त्याचप्रमाणे शीनाला भरपूर दारू पाजून तिचा गळा दाबण्यात आला। तर कोण काय म्हणते पाहूया। इंद्राणी मुखर्जी म्हणते माझा दुसरा पती संजीव खन्नानं शीनाला मारलं, तर संजीव खन्ना म्हणतोय आपण मारलं नाही शीनाला असा दावा केलाय। संजीव खन्ना म्हणतो मी झोपलो होतो, जेव्हा जाग आली तेव्हा शीनाचा खून झाला होता, हे संजीव खन्नाचं म्हणणं आहे। तर इंद्राणीचा ड्रायव्हर म्हणतो सावत्र भाऊ राहुल याच्याशी शीनाचे संबंध न पटल्यानं इंद्राणीनं हा खून केला। तर पीटर मुखर्जी इंद्राणीचे सध्याचे पती म्हणतात आधी आपल्याला शीना इंद्राणीची मुलगी आहे हे माहीत नव्हतं असं पीटर मुखर्जी यांनी सांगितलं होतं, मात्र नंतर त्यांनी त्यांचा जबाब फिरवला। राहुलनं याबाबत सांगितलं होतं असं पीटर यांनी म्हटलंय, पण आपण इंद्राणीवर विश्वास ठेवला असं ते म्हणताय। तर राहुल मुखर्जी काय म्हणतोय पाहूया। शीनाचे आणि आपले संबंध इंद्राणीला मान्य नव्हते। राहुल हा पीटर मुखर्जींचा पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा आहे। शीना अमेरिकेत गेल्याचं सांगण्यात आलं होतं। तर मिखाईल बोरा जो शीनाचा सख्खा भाऊ आहे तो म्हणतोय इंद्राणी विरोधात त्याच्याकडे भरपूर पुरावे आहेत। इंद्राणीनंच आपल्या बहिणीची हत्या केल्याचा आरोप मिखाईलनं आपल्या आईवर केलेला आहे। तर पोलीस तपासाचं काय आहे ते पाहूया। मिखाईलकडचे पुरावे तपासले जाणार आहेत, त्या आधारे इंद्राणी आणि पीटरची चौकशी होणार आहे। पीटर मुखर्जींच्या जबाबामधला परस्पर विरोधही तपासला जाणार आहे। पेण पोलिसांनी पाठवलेल्या हाडांची डीएनए चाचणी होईल, अहवालाची आता प्रतीक्षा आहे। मुंबई पोलीस फॉरेन्सिक तज्ज्ञ पेणमध्ये गेले होते, मृतदेह आढळला त्या ठिकाणी तपास केला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।